76,80,000चा गुटखा सुगंधित तंबाखू जप्त, एक आरोपी जेरबंद। कोपरगावमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, आयशर टेम्पोसह मुद्देमाल पकडला। अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची यशस्वी कारवाई। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार विशेष पथकानं समृद्धी महामार्गावरील टोलनाका परिसरात मोठी कारवाई करत अंदाजे 76,80,000 किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला आहे। या कारवाईत आयशर टेम्पो MH 46 BB 8098 सह एक आरोपी अटकेत आहे। दिनांक 8 जुलै 2025 रोजी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की एक टेम्पो समृद्धी महामार्गावरून गुटखा वाहून नेत आहे। त्यानंतर 50वा अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोपरगाव टोलनाका परिसरात सापळा रचण्यात आला। टेम्पो थांबवून घेतलेली झडती, अटक, आरोपी कोण? झालेल्या कारवाई दरम्यान टेम्पो चालक अकिल रमजान शेख, वय वर्ष 42, राहणार आदिलाबाद, तेलंगणा यास ताब्यात घेण्यात आले। तपासात त्यानं गुटखा हा मामू रोडलाईन ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकामार्फत नेण्यात येत असल्याची कबुली दिली। बाजीराव रॉयल पान मसाला पॅकेज 22,950, 75 गोण्या 7,42,500, मस्तानी 246 सुगंधित तंबाखू पॅकेज 24,750, 75 गोण्या 57,37,500, एकूण पान मसाला तंबाखू 47,700 पॅकेट्स 64,80,000, 3 आयशर टेम्पो MH 46 BB 8098, किंमत रुपये 72 लाख रुपये, एकूण मुद्देमाल किंमत 76,80,000 रुपये। कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। IPC कलम 123, 223, 274, 275, फसाई कायदा 2006 आणि नियम 2011 अंतर्गत कलम 26, 2 IV, 37, 3 CD, 30, 2 F, 59। विशेष पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका। या यशस्वी कारवाईसाठी सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, अपर पोलीस अधीक्षक शिरीष वमने, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस उप अंमलदार संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं पुढाकार घेतलाय। कोपरगावमध्ये घडलेली ही कारवाई महाराष्ट्रातील प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून पोलिसांच्या सक्रियतेमुळे आरोग्यास धोका असलेल्या गुटख्यांचा साठा बाजारात पोहोचण्याआधीच जप्त करण्यात आला। इंडिया न्यूज R7 अलाउद्दीन शेख। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकिल रमजान शेख, राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत
त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत.